मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरतीची फायनल लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी कधी लागेल त्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. तर 23 तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेबद्दल काही शंका असतील त्या विद्यार्थ्यांना आक्षेपसाठी टाईम दिलेला होता. त्याच्यासाठी एक लिंक जनरेट करण्यात आलेली होती. त्या लिंकवर ज्या विद्यार्थ्यांना मार्कबद्दल काहींचे कम किंवा जास्त 1-2 मार्क राहिले असतील त्यांना टाईम देण्यात आलेला होता. त्या लिंकवरून मुलांनी आक्षेप घेतला मित्रांनो. आणि त्यांचा आक्षेप घ्यायला त्यांना 1 दिवसाचा वेळ दिलेला होता. ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेला असेल त्यांच्या मार्कमध्ये दुरुस्ती करून आणि राहिला विषय मेन मित्रांनो, NCCचे जे विद्यार्थी असतील, NCCचे विद्यार्थ्यांचे मार्क ॲड करून फायनल लिस्ट लावावं लागते मित्रांनो. NCCचे सी सर्टिफिकेटसाठी मित्रांना जे NCCचे विद्यार्थी असतील ज्यांच्याकडे सी सर्टिफिकेट असतील त्यांचे मार्क त्यांना 5 मार्क बोगस येथे पोलीस भरतीमध्ये देण्यात येते. ते मार्क ॲड करून आणि ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्या दोन्ही मिळून अंतिम निवड यादी लावण्यात येते मित्रांनो. तर NCCचे मार्क ॲड करायचे आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची काही शंका असतील ते क्लिअर करून तुम्हाला आज आहे 23 तारीख म्हणजे आज ज्यांना पण आक्षेप घ्यायचे असतील त्यांनी घेतलेले असेल. आणि ही रॅली मित्रांनो, ही जी तुम्ही PDF बघू शकता, ही एक ग्राउंड प्लस लेखी दोन्ही मिळून गरुडा अकॅडमीवाले सरांनी बनवलेली आहे. ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा चॅनलच्या अबाउटमध्ये जाऊन ते आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. या लिस्टमध्ये रँकनुसार लावलेली आहे मित्रांनो. टोटल तंतोतंत लेखी परीक्षेचे मार्क आणि मैदानी परीक्षेचे मार्क ॲड करून ही लिस्ट लावण्यात आलेली आहे. राहिला विषय याचे NCCचे मार्क ॲड करायचे राहिले. NCCचे मार्क तसे पण पोलीस भरती ॲड करून येतील. तर तुम्हाला तंतोतंत 99.99% जे रिझल्ट लागणार आहे फायनल लिस्टचा त्या हिशोबाने कट ऑफ लावून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा, कारण मी जसं पण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. तर या लिस्टमध्ये बघू शकता तुम्ही रँक वाईज लिस्ट लावलेली आहे याच्यामध्ये. तर आता आपण बघूया टॉपर बघू शकता तुम्ही. याच 45चं ग्राउंड आहे मित्रांनो याच्यामध्ये. 48चं ग्राउंड आणि 94ची लेखी 142 टोटल आहे टॉपरची इथे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर सेकंडचे पण बघू शकता 94वाले 2 टॉपर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 93वाली लेखी याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. आणि मुंबईचे जे मुंबई CPला जे विद्यार्थी ज्यांसाठी मी आता आपण समोर एकत्रित जागा बघणार आहोत. कॅटेगरीनुसार किती जागा आहे आणि तुम्हाला मी फायनल लिस्टचे तर सांगितलं. तर एकदा तुम्ही जागा बघून घ्या. साठी याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही जागाचं बघितलं तर हे बघा, ओपनला टोटल सर्वसाधारण एकूण 276 जागा तुम्हाला पाहायला मिळते. सर्वसाधारणमध्ये 137 जागा आणि अजसाठी 75 बघू शकता तुम्ही. विजासाठी 33, भजपसाठी 28, भजकसाठी 38, बजडसाठी 19 आणि त्याच्यानंतर समोर बघितले तर इमाप्रसाठी 19 आणि इमावसाठी 203 आणि SUVसाठी 103, EWSसाठी पण 103 आणि अराकोसाठी 297 जागा तुम्ही बघू शकता. आणि जे विद्यार्थी समांतर आरक्षणमध्ये ओपनमध्ये येतील त्यांचे मग बघू शकतो. महिलांना 296 जागा आहे, खेळाडूंना 49 जागा आहे, प्रकल्पग्रस्तांना पण 49 जागा आहे आणि भूकंपग्रस्तासाठी 20 आणि माजी सैनिकसाठी 148 जागा तुम्ही बघू शकता. तर 80 कालींची जर यांना नाही भेटली तर ही जागा ओपनच्या विद्यार्थ्यांना वगैरे भेटते. आणि राहिला विषय मित्रांनो अंतिम कट ऑफचं एकदा फायनलचं त्याविषयी आपण थोडं बोलणार आहोत अजून. तर आज आहे 23 तारीख. 25 तारखेपर्यंत तुम्हाला NCCचे मार्क ॲड करून तुम्हाला एक PDF मुंबई पोलीस यांच्याकडून पाण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. कारण आता 23 तारखेला ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यांचा आक्षेपबद्दल नीट झालं आणि NCCचे ॲड केले का लगेच तुम्हाला एक NCCचे मार्क ॲड करून एक लिस्ट सोडण्यात येईल. आणि त्यानंतर लगेच जे मुंबई पोलीस CPचा जो कट ऑफ आहे तो फायनल कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल. तर कट ऑफ पण जेव्हा फायनल कट ऑफ लागेल मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ज्यांनी आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून द्या मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.